गेली 20 वर्ष होऊन गेली असतील रक्तदान करतो. दर 6 महिन्यातून एक वेळेस रक्तदान करत असतो. त्याचाच भाग म्हणून हे रक्तदान करत असताना माझा चुलत भाऊ सुशील राव त्याचा पूर्वी एक अपघाती निधन झाले होते आणि त्याच्या आत्मशांती लागू म्हणून सर्व त्याच्या सहकारी मित्रांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं पूर्वी आणि त्याला जवळपास आता 15 वर्ष होऊन गेली. 1 जानेवारीला एक रक्तदान शिबिर या ठिकाणी केलं जातं आणि त्यानंतर मी 6 महिन्यानं करतच असतो. परंतु योगायोग असा की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या वर्षीपासून या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांनी पण एक मनामध्ये संकल्प केला होता की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलाही हार तुरे जाहिरात म्हणजे असं काही नको. मग त्यावेळेस सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपला नेता एवढा त्यागानं काम करत असेल तर सगळ्यांनीच मिळून साहेबांना जी आवडती गोष्ट ती जी आवडणारी गोष्ट आहे की सगळ्या इतर नागरिकांच्या किंवा जनतेच्या नागरिक बंधू भगिनीच्या कामाला कुठल्या गोष्टी येऊ शकतात त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती रक्तदान. आणि या रक्तदान शिबिरांचं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय त्यावेळी बावनकुळे साहेब असतील किंवा सगळे सहकारी असतील यांनी सगळ्या मंत्रिमंडळातले सहकारी यांनी करण्याचा निर्णय घेतला. आत्तासुद्धा साहेबांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसाला कुठलेही हार तोरे किंवा पोस्टरबाजी वगैरे काय करू नका. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी बैठक घेऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याला विनंती केली की आपण गेल्या वर्षी जवळपास जागतिक रेकॉर्ड केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करून आणि असंख्य रुग्णांना ते रक्त किंवा त्यातले घटक कामाला आले होते. त्याच धर्तीवरती याही वर्षी गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडण्याकरता आपण सगळ्यांनी रक्तदान करावं अशी सगळ्याला विनंती केली होती आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी रक्तदान केलेलं होतं. कारण मला एक योगायोग आला की 1 जानेवारी आणि जुलै असं 6 महिन्याचा गॅप पडतो. वर्षातून 2 वेळेस मी 20 वर्षाला रक्तदान करतोय. ती योग्य संधी माझ्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आलेली आहे आणि गेल्या वर्षीपासून मी स्वतः रक्तदान करतो. परंतु मनापासून आणखीन आनंद होतोय की माझ्या या काम करणाऱ्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला रक्तदान करण्याचा योग या ठिकाणी मिळतोय आणि त्याच धर्तीवरती सर्वांनी रक्तदान करावं. ज्या पद्धतीनं बार्शी तालुक्यामधून गेल्या वर्षी 1000हून बाटल्यांचं संकलन झालेलं होतं त्याच भावनेतून या ठिकाणी आज सर्वांनी रक्तदान करावं असं मी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचे माजी सगळे सहकारी यांना नम्रतेची विनंती.